एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीडच्या परळी तालुक्यातील मरवाळी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून 2024 रोजी गोळीबार करण्यात आला होता आणि परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात हा थरार घडला होता। तर या घटनेमध्ये बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झालाय। आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलाय। बापू आंधळे खून प्रकरणावरून राष्ट्रवादी एसपीचे जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेला आहे। एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय ज्यामध्ये 29 जून 2024 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये नेमकं काय घडलेलं होतं, महादेव गीते यांच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसंच जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेतानाचा व्हिडिओही आव्हाडांनी शेअर केलाय। यामुळे मोठी खळबळ माजली आहे। तर वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024 ला गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला होता। तर जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली होती। परळी शहरातील बँक कॉलनी भागामध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता। या प्रकरणामध्ये बबन गीते, मुकुंद गीते, त्याचबरोबर महादेव गीते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विट नंतर या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत बीडमधून। सुरेश, काय सांगाल, बीडमध्ये नेमकं चाललंय काय, असा सवाल उपस्थित होतोय? कारण मागील काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्याच्यानंतर महादेव मुंडे असतील किंवा आता आंधळे यांच्याही हत्या झाल्याचं खळबळजनक असा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर या ज्या घटना आहेत त्याच्या मागे नेमका कोण आहे असाही सवाल उपस्थित होतोय। जितेंद्र आव्हाड यांनी बापू आंधळे खून प्रकरणामध्ये जो व्हिडिओ एक्स पोस्टवरती केलेला आहे त्या पोस्टनंतर आता खळबळ उडालेली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडांनी जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओमध्ये जे महादेव गीते नावाचे इसम आहेत त्यांनी जो आरोप केलेला आहे की हा जो सगळा प्रकार घडला आहे तो प्रकार वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून घडलेला आहे अशा पद्धतीने देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे। विशेष म्हणजे मी घरी होतो आणि घरी असताना माझ्या घरावरती येऊन 8 ते 10 व्यक्तींनी सुरुवातीला विटांना लाकडांनी माझ्या गाड्यांची तोडफोड केली, घरावरती गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये मला 3 गोळ्या लागल्याचं देखील ते जे महादेव गीते आहेत त्यांनी सांगितलं। आणि विशेष वाल्मिक कराड यांनी तुम्हाला बंगल्यावरती बोलवलं आहे, तुम्ही जर नाही आलात तर तुम्हाला अशा पद्धतीने केलं जाईल, या पद्धतीने हा प्रकार सगळा घडल्याचं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड यांनी बापू आंधळे खून प्रकरणाच्या अनुषंगाने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामुळे या प्रकरणाला पूर्णतः दिशा वेगळी झाली। आता या अगोदर बापू आंधळे खून प्रकरणामध्ये महादेव गीते, बबन गीते यांच्यासह इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यापैकी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर त्यातले जे आरोपी आहेत ते न्यायालयीन कोठडीमध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत। यामध्ये महादेव गीते हा देखील बापू आंधळे खून प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि तो सध्या मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे। मात्र जो व्हिडिओ समोर आला आहे तो उपचार घेत असतानाचा व्हिडिओ आहे आणि यामध्ये नेमका बापू आंधळे याचा खून कोणी आणि कशा पद्धतीने केला, कोणाच्या सांगण्यावरून केला हे जे सांगितलेलं आहे, हा जो दावा त्या महादेव गीते यांनी केला आहे, त्यामुळे आता नेमकी खळबळ उडाली। तपास यंत्रणा या अनुषंगाने तपास करतायत। मात्र गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासनामधला जो होत असलेला इंटरफेअर असेल आणि या बापू आंधळे खून प्रकरणामध्ये महादेव गीते यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये वाल्मिक कराड यांना या ठिकाणी कुठलाही पुरावा आढळून आला नाही, म्हणून त्या ठिकाणी 169 च्या अनुसार त्यांना देखील त्या ठिकाणाहून त्या केस प्रकरणातून बाहेर काढलं होतं। आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी हा जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामुळे एकंदरीत सगळे जे प्रश्न निर्माण होत आहेत आणि वाल्मिक कराड यांच्या दृष्टिकोनातून जे अंगोली निर्देश केले जातात त्यामुळे नेमकं आता वाल्मिक कराड ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि खंडणी प्रकरणामध्ये आता आतमध्ये आहेत, तर आता बापू आंधळे खून प्रकरणाच्या अनुषंगाने महादेव गीतेला मारहाण केल्याच्या अनुषंगाने देखील आता या प्रकरणात त्यांची चौकशी होणार का, या प्रकरणाचा परत पुन्हा तपास यंत्रणा करणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कुठेतरी वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये एक प्रकरण कुठेतरी समोर येत आहे ना, ते वाल्मिक कराड यांचा जो पाय आहे तो खोलात जात असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। निश्चितच सुरेश, एकूणच असं म्हणता येईल की भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा गंभीर आरोप केले होते। 100 पेक्षा जास्त लोक मारले गेल्याचा दावा त्यांनी केला होता आणि त्यानंतर आता एकेका गावचे जे सरपंच असतील किंवा तिकडच्या लोकांच्या हत्याचं जे सत्र समोर येत आहे त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आणि यामागे एकच व्यक्ती आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होतात। त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।